खरं सांगू सर, मला या वृद्धाश्रमात जर महिन्यात आलं नाही ना तर मला सुद्धा करमत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, अरे तुम्ही मोठमोठे बॅनर लावू नका, पैसे लावू नका, बडेजावपणा करू नका. अरे लोक 10-10 लाखाचे बॅनर लावतात, पोस्टर लावतात, भपकेबाजपणा करतात, मोठमोठ्या पुढाऱ्यांना बोलवतात, मोठमोठ्या लोकांचं करतात. असा वाढदिवसाला काही अर्थ नाही. अरे तुमचा वाढदिवस म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिलेला दिवस आहे. त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे आणि ते पावित्र्य राखताना त्या आईच्या चरणी नतमस्तक झाडूनच तुमचा वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मी नेहमी सांगतो, ह्या माता माझ्या ज्या आहेत ना, ह्या फार सुखी समाधानी आहेत आणि याचं सगळं श्रेय जातं आज माझ्या या वृद्धाश्रमातल्या संचालिका श्रीयोत माझ्या भगिनी, माझ्या ज्येष्ठ भगिनी श्रीयोत सुनीता आयरे मॅडम आणि आयरे सर यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो की या माऊलींची सेवा करण्याचं व्रत जे यांनी घेतलंय त्यासाठी आम्हाला वाटतं ना, यांच्या खांद्याला खांद्या लावून कुठंतरी आपण खारीचा वाटा घेऊन यांच्या पायाजवळ उभं राहावं. म्हणून मी आज जास्त वेळ नाही घेणार. बऱ्याच जणांनी वेळ घेतलाय सर. मी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं तुमचा वेळ घेतो. काय असतं, आमच्या माता वृद्धाश्रमात आलेल्या आहेत, त्यांना कोणी भेटायला येत नाही, कोणी लवकर मिळत नाही. त्यांना असं वाढदिवसाला कोणी आलं, काही आलं तर त्यांना बरं वाटतं, छान वाटतं की आपला कुणीतरी मुलगा आपल्याला आला आणि आपल्याशी 2 गोष्टी हितकूच करून गेला. मी सांगतो तुम्हाला, एक आई असते वृद्धाश्रमात. बघा, एक शांत त्याच्याने ऐका एक गोष्ट. आता एक आई वृद्धाश्रमात असते बिचारी, तिला 2 वर्ष होऊन जातात, तिचा मुलगा असतो, एक मुलगा तिला भेटायला येत नाही. त्यावेळेला ती कंटाळते. तिला वाटतं की माझा मुलगा मला भेटायला येत नाही. ती नेहमी कोणाची गाडी आली की वाट पाहते. तिला वाटतं का माझा मुलगा आला का, मला भेटायला आला का, पण मुलगा येत नाही. एक दिवस ती मुलाला पत्र लिहिते, बाळा तुला अनेक अनेक आशीर्वाद. आज काय झालं का नाही जाणं, मला रात्रभर झोप आली नाही आणि मला रात्रभर झोप जेव्हा आली नाही त्यावेळेला मी तुला लिहायला एक पत्र घेतलं. अरे मी जेव्हापासून वृद्धाश्रमात आली, तू एक दिवसही माझी चौकशी केली नाही, एक दिवसही मला विचारलं नाही. इतका कसा कठोर झाला रे तो. तुला मुलगा झाला, मला कळालं, मला बाजूच्या दुसऱ्या लोकांनी मला सांगितलं तुला मुलगा झाला, मला खूप आनंद झाला. तू मुलाचा जन्म झाल्यानंतर खूप पेढे वाटले. अरे माझ्याकडे तर पेढे वाटायला पण पैसे नव्हते. मी आमच्या वृद्धाश्रमातल्या मावशींकडून साखरेच्या डब्यातून साखर घेऊन सगळ्या माझ्या बरोबरच्या भगिनींना मी साखर वाटली आणि मी आनंद साजरा केला. मी सगळ्यांना आनंदाने सांगायची मला नातू झाला, मला नातू झाला. अरे मी तेवढ्यावरच भागवलं. तुला सांगतो बाळा, मला तुझ्या आज जास्त आठवण येते रे. तुझे वडील गेल्यापासून तू मला वृद्धाश्रमात ठेवलं ना, मला वाटलं की माझ्या नवऱ्याचं वर्षश्राद्ध झालं. त्या वर्षश्राद्धाला तरी तुम्ही म्हणे नवरा बायको मला बोलवाल. माझ्या नवऱ्याचं जेव्हा वृद्ध वर्षश्राद्ध राहील त्या निमित्ताने मला आघाडी टाकायला तुम्ही बोलवाल आणि मला सांगाल की आई तू ये, आज आपल्या बाबांचं वर्षश्राद्ध आहे. मी दिवसभर तुमची वाट बघितली, मी जेवली नाही रे. संध्याकाळ झाली तरी तू आला नाही. इतका कठोर मुलगा होऊ शकतो का रे तू? इतका कठोर? मी काय इतकं दृष्ट आहे का रे? तुझ्या पत्नीशी माझी भानगड झालं, तिचं माझं काही दिवस पटलं नाही. अरे एका घरामध्ये 4 भांड्याला भांडे लागत असतात, पण तू आईशी इतका आग्रह, इतका दुरावा. अरे बाळा, मला तुझ्यापेक्षा माझ्या नातवामध्ये जास्त जीव आहे. मला वाटतं ना, माझ्या नातवाजवळ मी 2 मिनिटं खेळावं, माझ्या नातवाने माझ्या अंगावर यावं. मी नातवासाठी खूप आसवलेली रे. मला वृद्धाश्रमामध्ये मला खूप छान मिळतं, मला सोन्याचा घास मिळतो, सगळं मिळतं, पण मला माझ्या नातवाचं प्रेम मिळत नाही की ज्याला मला ओढे की मी जसं तुला लहानपणी खेळलं ना, तुझं लहानपण मला माझ्या नातवात बघायला मिळेल, पण तरी तुला क्यू येऊ नाही. अरे इतका कसा कठोर झाला. त्या माऊलीला हे पत्र लिहिल्यानंतर त्याला इतकं रडू आलं ना, पण त्या मुलाला काहीच क्यू आली नाही. ती माता बिचारी शेवटी वृद्धाश्रमातच राहिली. आणि मी सांगतो ना, अरे इतके आभागी मुलं आहेत हे. अरे मी सांगतो, आई वडिलांनी काय कष्ट केलं ना हे आजकालची मुलं विसरून जातात. भौतिक सुखाच्या मागे लागतात. 2 दिवस लग्न झालं, बायको आली, मुलं झाले की त्यांना आई वडील आपल्या घरामध्ये अडचण वाटायला लागते. त्यांना वाटतं की आपल्या घरात आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आपल्या आईचं आपल्याला करावं लागेल, म्हणून ते मुलं आईला अडचणीत मानतात आणि आईला मग कुठेतरी बाहेर काढून वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करतात. अरे मी नेहमी म्हणतो,
अरे अशा मुलांना थोडं वाटलं पाहिजे. अरे आई आई जर आजारी पडली ना, लोक म्हणता आमची किडनी विकतो, 1-2 लाख रुपये देतो, पण आमच्या आईला वाचवा, याच्यासाठी मुलं धडपड करत असतात. आणि जे आबाकी मुलं ते आईला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात. म्हणजे तुम्ही कुठल्या जन्माचं पाप फेडणार आहेत, काय करणार आहेत? अरे जी माऊलीने तुम्हाला जन्म दिला ना, जेव्हा तुम्ही जन्म दिला, तुम्ही डोळे उघडताना तुमच्या समोर फक्त तुमचे आईबाप होते. आणि म्हातारपणी त्या आईबापांची एवढीच इच्छा असते रे, की आम्ही डोळे मिटताना आमच्या समोर फक्त तुम्ही असावं, फक्त आमच्या डोळे मिटताना तुम्ही आमच्या समोर असावं. त्यांची फार माफक अपेक्षा असते, त्यांची तुमच्याकडून काही जास्त अपेक्षा नसते. अरे त्या आई बापांनी पोटाला चिमटा देऊन तुमचं आयुष्य वाढवलं, तुम्हाला पुढे केलं, तरी तुम्ही लोक त्या आई वडिलांची फिकीर करत नाही. इतके कसे म्हणजे निष्ठुर होऊ शकतो? आणि या अशा मुलांमुळे, अशा मुलींमुळे आज वृद्धाश्रम खचाखच भरत चालले, वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली, आणि माऊली आणि मातांची आणि वडीलधाऱ्या माणसांची संख्या वाढायला लागली. अरे मी 1-2 ठिकाणी वृद्धाश्रमात मी नेहमी जात असतो, इथे ते येतच असतो सर. पण मी पुण्याला काही वृद्धाश्रमात गेलो, काही उदगीरला गेलो, आणि काही मुंबईला गेलो. अहो काही माऊल्यांना मी असं सहज भेटलो 2 मिनिटं, तर एक माऊलीने मला सांगितलं, साहेब माझा नवरा खूप मोठा क्लास 1 अधिकारी होता, खूप मोठा अधिकारी होता, इतका पैसा कमवला होता, पण मला शुगर झाली. माझी शुगर 650-700च्या खाली होत नव्हती, आणि अचानक माझ्या नवऱ्याचं निधन झालं, आणि सून आणि मुलगा मला जेवायला देत नव्हता, मला चहा प्यायला देत नव्हता. दोघं आरामात बसायची, मी 4-4 तास त्यांच्यासाठी बसायचो, पण ते मला चहाला सुद्धा विचारत नव्हते. आणि माझी शुगर कमी होत नव्हती, मला दवाखान्यात दाखवत नव्हते, औषधं नाही मग कुठल्या प्रकारची. मग मला शुगर वाढल्यामुळे माझ्या डोळ्यात दुखत झालं, मला आंधळापणा आला. तर माझ्या मुलाने मला, मी आंधळ झाल्यानंतर, मी आज कोट्याधीशाची बायको, माझ्या घरी 4-4 नोकर असायचे, पण मला आंधळ आल्यानंतर माझ्या मुलाने नेऊन मला वृद्धाश्रमामध्ये आणलेले. त्या आईला इतकं रडू यायचं, ती म्हणते मला आज काही दिसत नाही, मला आज खरी माझ्या मुलाची गरज आहे, सुनेची गरज आहे. आणि त्यांनी मला एखाद्या लावारीस बाईसारखं मला वृद्धाश्रमात आणून सोडलेले. म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ह्या मुलांना काहीच किव येत नाही आपल्या आई वडिलांबद्दल. अहो एका मातेच्या बद्दल तर मी असं बघितलं, त्या मातेला फक्त 2 मुलीच होत्या, 2 मुली. आपण म्हणतो ना की मुलगा असलं तर निष्ठुर असतो, आणि 2 मुली, नुसत्या मुली असल्या तर मुलींना खूप प्रेम असतं. हा पण प्रेम तुम्ही काढून टाका. आजकालच्या मुली तुम्ही बघितल्या ना, आता काही गोष्टी सांगून इथं फक्त मी वृद्धाश्रम ह्या विषयाबद्दल बोलतोय आणि वृद्धाश्रमातले उदाहरण देतोय. त्या माऊलीला तिची मुलगी, एक मोठी मुलगी आणि छोटी मुलगी. तर मोठी मुलगी आईला काहीच सांभाळत नव्हती, काहीच नव्हती, आणि लहानी मुलगी कॉलेज झालं, सगळं झालं, तिचं लग्न जमलं, आणि आई ती मुलगी राहायची. पण ज्या वेळेला त्या मुलीचं लग्न जमलं ना, तिचा नवरा परदेशात नोकरीला गेला, मग तिला जावं लागणार होतं. ती मुलगी म्हटली की मोठ्या बहिणीला, आई तू आईला सांभाळ, दिदी ताई तू आईला सांभाळ, मी आईला तुझ्याकडे सोडते, मी अमेरिकेत चालली, मी 1 वर्षांनी परत येईल. तुम्हाला सांगतो ती मोठी बहीण काय म्हटली माहिती का? ऐकून घ्या. तुला जर आईला सांभाळण्याचं होत नसेल ना, माझ्याकडून पण होणार नाही. आपण काय करू, त्या आईला जेवणामध्ये विष देऊन मारून टाकू, म्हणजे तुला बी सांभाळायचा त्रास नको, मला बी सांभाळायचा त्रास नको. अरे एवढी ती मुलगी मोठी निष्ठुर म्हटली. त्या लहान मुलीला खूप रडू आलं, तिला तिच्या आईवर प्रेम होतं. तिने मग विचार केला की आता मी माझ्या आईला एकटं सोडून रस्त्यावर तर जाऊ शकत नाही. मग तिने तिच्या आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडायला गेली. ज्यावेळेला वृद्धाश्रमात गेली त्यावेळेला आईने सर वगैरे सगळे विचारत असतात की तुम्ही तुमच्या आईला का सोडताय, काय कारण आहे, कशामुळे कारण आहे, काय सोडताय. त्या लहान मुलीचं इतकं प्रेम होतं आईवर, ती बोलता बोलता बेशुद्ध पडली. तिला रडू आवडे ना की माझ्या आईला मी आज सोडून चालले, की ज्या माऊलीने आम्हाला पोटाचा गोळा म्हणून आमच्यासाठी कसं कसं कष्ट करून आम्हाला वाढवलं. म्हणजे इतके निष्ठुर मुलं मुली झालेले बघितलेत आम्ही.